स्मृती पलाश यांची लव्ह स्टोरी संपली, अशा घटनात जीवनात कसे पुढे जावे चला पाहूयात या 5 टिप्स येतील कामी। स्मृती आणि पलाश यांच्या लव्ह स्टोरीचा अखेर शेवट झाल्याने त्यांचे चाहते देखील दुःखी झाले आहेत। या अशा नात्याच्या तुटण्याने मनुष्य आतून हादरणे स्वाभाविक आहे, परंतु जीवन हे येथे संपत नाहीये। स्वतःवर विश्वास ठेवून यातून मार्ग काढवा लागतो। चला तर अशा घटनात स्वतःला कसे सांभाळावे याच्या टिप्स पाहूयात। भारतीय महिला क्रिकेट स्टार स्मृती मंधाना अखेर तिच्या पर्सनल लाईफवर सुरू असलेल्या अफवांवर विराम लावला आहे। खूप काळ म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल याच्यासोबत तिचा लग्न होणार असे म्हटले जात होते, ज्यावर आता स्मृती मंधाना हिने मौन तोडले आहे। तिने स्पष्टपणे सांगितले की आता त्यांचे बिनसले असून लग्न तुटल्यात जमा आहे। दोन्ही कुटुंबांनी सहमतीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले। स्मृती पलाश यांची लव्ह स्टोरी अशा प्रकारे संपल्याने त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे। वास्तविक जेव्हा कोणतेही नाते अचानक तुटते तेव्हा केवळ हृदय तुटत नाही, तर त्याच्याशी जुळलेली स्वप्न आणि आशाही विखुरल्या जातात। अशा संकटाच्या काळात स्वतःला सांभाळणे कठीण आणि आव्हानात्मक असते, परंतु जीवन येथेच संपत नाही। हाच विचार, मजबूत इरादे आणि स्वतःवर भरोसा ठेवून माणसाला पुन्हा उभे राहावे लागते। या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात ब्रेकअप किंवा लग्न तुटण्यासारख्या दुर्दैवी घटनात स्वतःला कसे सांभाळावे, मनाला शांत कसे ठेवावे आणि हळूहळू जीवनात पुढे जाण्याची ताकद कमी जमवावी। अशा परिस्थितीत स्वतःला सांभाळण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स। आपल्या भावनांचा स्वीकार करा। सर्वात पहिले आणि आवश्यक पाऊल हे आहे की आपल्या भावनांना ओळखणे। या दरम्यान नैराश्य, राग, एकटेपणा वा भीती वाटणे हे सर्व सामान्य आहे। तुम्ही ही आशा करून लगेच यातून बाहेर याल। रडणे, लिहिणे आणि आपल्या मनातील दुःख शेअर करणे की हिलिंगची पहिली पायरी आहे। 2. स्वतःला वेळ द्या। प्रत्येक जखम भरायला वेळ लागत असतो। लग्न तुटल्यानंतर स्वतःला लागलीच मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करू नये। स्वतःला थोडा वेळ देणे गरजेचे आहे। हळूहळू तुम्ही स्वतः चांगले होऊ शकता। 3. आपल्या लोकांशी मोकळेपणे बोला। या कठीण प्रसंगी आपल्या कुटुंबीय आणि जवळचे मित्र मोठी ताकद बनू शकतात। आपल्या हृदयाची व्यथा एखाद्या विश्वासार्ह व्यक्तीजवळ व्यक्त केल्याने मन हलके होते। एकट्याने सर्व काही सहन करण्याच्या ऐवजी मदत घेणे ही कमजोरी नाही तर समजदारी आहे। 4. आपल्या आरोग्याची काळजी घ्या। मेंटल हेल्थ सोबत तुम्ही तुमच्या फिजिकल आरोग्याची देखील काळजी घेणे गरजेचे असते। चांगली झोप घ्या, सकस आहार घ्या, रोज थोडे चालायला जात जा, हलका व्यायाम करा। योग आणि मेडिटेशन सारख्या ऍक्टिव्हिटी मनाला शांत करण्यास मदत करतात। 5. स्वतःला पॉझिटिव्ह गोष्टीत गुंतवा। रिकामा वेळ डोक्यात जुन्या विचारांनी गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे स्वतःला बिझी ठेवणे गरजेचे असते। काहीतरी नवीन छंद शिकावा, गाणी ऐकावीत, पुस्तके वाचावीत, एखाद्या क्रिएटिव्ह कामात स्वतःला गुंतवावे। यामुळे हळूहळू मन शांत होते आणि तुम्ही स्वतःला जास्त स्ट्रॉंग अनुभवता। लक्षात ठेवा, लग्न तुटणे किंवा ब्रेकअप होणे हा काही जीवनाचा शेवट नाही। काळानंतर दुःख आपोआप हलके होते आणि नव्या सुरुवातीचा मार्ग मोकळा होता। स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।